तर अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे फळबागांना मोठा फटका बसलाय। विशेषतः संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वरुड तालुक्यामध्ये तब्बल 25,186 शेतकरी बाधित झाले असून 142 गावांना याचा फटका बसलेला आहे। 29,770 हेक्टरवरील संत्रा मोसंबी पिकांचं नुकसान झालं। गारपिटीमुळे फळगळ आणि झाडांचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक संकट उभं ठाकलं आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये वरुड तालुक्याचं नुकसान झालेलं आहे। 2 वेळा गारपीट झाली, हे बरोबर आहे। आणि मी तातडीनं कलेक्टर साहेबांसोबत संपर्क साधून त्याचे पंचनामे करण्याची सूचना दिली। तहसीलदार साहेबांना सुद्धा सूचना केली। तालुका कृषी अधिकारी वरुड यांना सुद्धा तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि तसा अहवालसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्राप्त झालेला आहे। आणि जवळपास बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 25,186 आहे। खरोखर फार मोठ्या प्रमाणामध्ये गारपिटीमुळं आणि वादळामुळं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तसा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना सुद्धा त्या पद्धतीचं निवेदन मी दिलेलं आहे।